संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील जो मुख्य आरोपी आहे सुदर्शन घुले हा सराईत गुन्हेगार आहे। याच्यावरती अगोदरचे देखील 10 गुन्हे आहेत, त्यापैकी 4 हे गंभीर गुन्हे आहेत आणि अगोदर असलेल्या गुन्ह्यामध्ये तो ज्यावेळेस फरार झालेला होता त्यावेळेस तो नेपाळला गेला होता, अशा पद्धतीची देखील हिस्ट्री आहे। त्यामुळे पुन्हा एकदा तो देश सोडून नेपाळमध्ये गेला का असा देखील या अनुषंगाने देखील आता सीआयडी तपास करते। विशेष म्हणजे त्याच्या शोधासाठी देशभर 7 पथकं रवाना करण्यात आलेले आहेत आणि या पथकाच्या माध्यमातून त्याचा शोध घेतला जातोय। कालच सुदर्शन घुले याच्या कुटुंबाची देखील चौकशी करण्यात आली होती। त्याच्या आई वडील पत्नी यांना देखील सीआयडीने कसून चौकशी केली होती आणि त्याचे कुठले धागेदोरे मिळतात का हे देखील पाहिलं होतं। मात्र जे 3 फरार असलेले आरोपी आहेत यांचं पहिलं क्रिमिनल बॅकग्राऊंड असल्या कारणानं आणि ते सराईत गुन्हेगार असल्या कारणानं आता यात आणखी जर महत्त्वाची गोष्ट बघायचं ठरलं तर ज्यावेळेस संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं तर जी गाडी सापडली होती त्या गाडीमध्ये सुदर्शन घुले याचा मोबाईल देखील सापडला होता, त्यामुळे त्याने मोबाईल देखील सोबत घेऊन गेला नव्हता। त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने आता सीआयडी जो सुदर्शन घुले आहे त्याचा शोध घेण्याच्या अनुषंगाने ऍक्टिव्ह झालेले आहे। दुसरं जर आपण बघितलं तर जे एसआयटी स्थापन करण्यात आली ती एसआयटी देखील आज बीडमध्ये येणार आहे। डॉक्टर जे बसवराज तेले आहेत ते देखील या ठिकाणी दाखल होत आहेत। त्यामुळे आता 3 अँगलना हा जो काही तपास आहे तो वेगवेगळ्या 3 तपास यंत्रणांकडून केला जाणार आहे। सीआयडी तपास करते, पोलीस प्रशासन देखील यामध्ये ऍक्टिव्ह आहे आणि आता एसआयटी या ठिकाणी येणार आहे। त्यामुळे साहजिकच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे काही फरार असलेले आरोपी आहेत त्यांच्या लवकरच मुसक्या आवळतील अशा पद्धतीची परिस्थिती या तपासी यंत्रणांच्या माध्यमातून केली जात असल्याची स्थिती आहे।